महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगत चालली आहे. 2 डिसेंबर नंतर नक्की काय घडणार आणि या चर्चेचं मुख्य कारण ठरलंय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं एक वक्तव्य. शिवसेना शिंदे गटातील आमदार निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांचं अतिशय जवळचे समजले जाणारे कार्यकर्त्याच्या घरी रेड टाकली. या रेडमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे असल्याचा दावा केला, तर ही रक्कम रवींद्र चव्हाण यांची असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला. कणकवलीतील राड्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले, 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे आणि बस. या एका वाक्यानं राज्याच्या राजकारणात तर्कवितर्क लावायला चालू झाले. चव्हाणांचा स्वभाव आणि हे विधान का, मी असं का बोलली, तुम्हाला पण धक्का बसला ना? चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी तनुश्री आणि तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज. ह्याचं कारण असं की चव्हाणांचं व्यक्तिमत्व म्हणजे हे सामान्यतः कमी बोलणारे, काम जास्त, अजिबात आक्रमक नसलेले आणि नेहमीच शांत शैलीत काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांनी अशा प्रकारचं विधान करणं हे काही साधं प्रकरण नाहीये. राजकीय तज्ञांचं मत आहे की चव्हाणांचं एवढं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहांच्या माहितीशिवाय करणारच नाही. म्हणजेच यामागे काहीतरी मोठं चाललंय हे चित्र स्पष्ट होतंय. मात्र याच आठवड्यातील आणखीन एक महत्वाची घटना, चव्हाणांची तक्रार घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दिल्लीला गेले होते आणि त्यानंतर लगेचच आलेले हे विधान. म्हणूनच दोन्ही घटनांना जोडून पाहिलं जातंय आणि चर्चेला अजून नवीनच उदाहरण आले. मात्र आता 2 डिसेंबर नंतर काय आणि त्यानंतर लगेचच आलेले हे विधान. मात्र आता 2 डिसेंबर नंतर काय होणार? सेनेत तिसरी फूट पडणार का? शिंदे गटात काही आमदार नाराज असल्याचे चर्चेला आता आणखीन जोर मिळालाय. काही आमदारांना पुन्हा उद्धव ठाकरे किंवा थेट भाजपकडे जाणार का, ही चर्चा सध्या खूपच रंगत चालली आहे. भाजप 2 डिसेंबरला युतीबाबत मोठा निर्णय घेणार. म्हणजेच शिंदे गटाचं मुख्यमंत्री पद धोक्यात येईल का, की फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री, की नवीन पॉवर शेअरिंग फॉर्म्युला, यावर सुद्धा मोठी चर्चा आहे. किंवा हे सर्व पॉलिटिकल प्रेशर बिल्डिंग. कधी कधी अशा विधानांचा उद्देश नाराज आमदारांना संदेश देणे किंवा शिंदे गटावर दबाव वाढवणे असतो. किंवा कदाचित काहीच न घडता युती अशीच पुढे चालेल अशी शक्यता देखील कमी नाही. पण मात्र सवाल एकच, 2 तारीखच का? या तारखेला काही गोष्टी महत्वाच्या आहेत, जसं की दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत ठरलेली चर्चा, आमदारांच्या हालचालीवर तयार झालेले रिपोर्ट, महापालिका निवडणुकीची रणनीती, लोकसभा निकालानंतरची खतखत आणि भाजप शिंदे गटातील समन्वयाबाबत काही महत्वाचे निर्णय. ही सर्व माहिती 2 डिसेंबर पर्यंत फायनल होणार असल्याने चव्हाण ही डेडलाईन दिल्याचं तज्ज्ञांनी मत मांडलं आहे. मात्र रवींद्र चव्हाण यांचं एक साधं वाटणारं विधान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या वादळाची चाहूल देत आहे. तर मंडळी, 2 डिसेंबर नंतर राजकारण कोणत्या वळणावर जातं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात 2 डिसेंबर हा दिवस आता केंद्रीय स्थानी आला असून या तारखेनंतर नेमकं काय बदलतं, कोणते निर्णय पुढे सरकतात आणि सत्ता समीकरणाची दिशा कोणती ठरते हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. सत्ता समीकरण बदलणार की केवळ ही अफवाच? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या साऊथ मुंबई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या संपूर्ण प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हापर्यंत पोहोचवत राहू. अशाच नवनवीन राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा.